या बातमीचे प्रायोजक VR पवार सारीज, चाटी गल्ली, सोलापूर। सोलापुरातील चित्रकार पुष्कराज गोरंटला यांच्या 42 चित्रांचा समावेश असलेल्या चित्रायान या प्रदर्शनाचे प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा, डॉक्टर सुहासिनी शहा तसेच हास्य सम्राट दीपक देशपांडे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे अजय दासरी, PNGचे जितेंद्र जोशी आदी उपस्थित होते। हे प्रदर्शन 13 नोव्हेंबर पर्यंत डफरीन चौकातील पुना गाडगीळमधील झपूरजा गॅलरीमध्ये सुरू राहणार आहे। याचा लाभ घ्यावा असे आवाहन पुष्कराज गोरंटला यांनी केले। नमस्कार, मी चित्रकार पुष्कराज गोरंटला। आजपासून झपूरजा आर्ट गॅलरी पुना गाडगीळ सन्सच्या दुसऱ्या मजल्यावरती माझ्या निसर्ग चित्राचं प्रदर्शन सुरू झालेलं आहे। हे प्रदर्शन आजपासून 13 तारखेपर्यंत असणार आहे, सकाळी 11 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत। आणि आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे। या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योगपती माननीय यतीन शाह सर होते। त्याच्यानंतर आपले सगळ्यांचे सोलापुरातले लाडके व्यक्तिमत्व प्राध्यापक आणि चित्रकार दीपक देशपांडे, ज्यांना आपण हास्य सम्राट म्हणून ओळखतो, त्यांच्यासोबत आदरणीय सुहासिनी मॅडम पण होत्या। ह्या गॅलरी ज्यांच्याकडून आपल्याला हे प्रदर्शन बनवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली ते पुना गाडगीळचे जितेंद्र जोशी पण हे आज उपस्थित होते। ही जी चित्रप्रदर्शन मी जे चित्र मांडलेली आहेत ही कम्प्लिटली निसर्गातीलच चित्र आहेत। ह्याच्यातली खूप सारी चित्र मी त्या ठिकाणी बसून केलेली आहेत, म्हणजे हिमाचल प्रदेश असू दे, राजस्थान असू दे, महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक, केरळ, तमिळनाडू अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन त्या वातावरणामध्ये बसून तिथं ऑन दी स्पॉट केलेली चित्र आहेत। खूप सारी चित्र ही हंपीतली आहेत, स्नोमधली पण आहेत। आणि मी दरवर्षी कमीत कमी 3 ते 4 टूर हे मी भारतभर फिरत असतो ह्याच्यासाठीच वगैरे। आणि यावर्षी ठरवूनच मी ती निसर्ग चित्र करायचे ठरवले होते आणि ती चित्र हे मी सोलापूरकरांसाठी हे मांडलेले आहे। आणि सोलापूरकरातील सर्वांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी या चित्रप्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा। या चित्रप्रदर्शनाचे यतीन शहा, दीपक देशपांडे यांनी कौतुक केले। पुष्कराचं हे प्रदर्शन अतिशय सुंदर आहे। मला वाटतं जोशी सरांनी जी संधी त्यांना दिलेली इथं हे सगळं प्रदर्शित करण्यासाठी त्यांचंही खूप मोठं काम आहे। पुष्कराची पेंटिंग माझ्याकडे खूप आहेत आणि मला आनंद होतो की हे सगळं नवीन बघून आणि त्याची जी प्रगती होती आहे त्याला मला खूप खूप शुभेच्छा द्याव्याशा वाटतात। आणि इथं झळकलेलं आहे, जगात सगळीकडे झळकल, बाहेरसुद्धा झळकल असं मला खात्री आहे। मला असं वाटतं की इथं खूप कलाकार आहेत आणि त्या कलाकारांना संधी मिळत नाही आहे। मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली संधी आहे जिथं काही कलाकार आहेत ज्यांना कुठं संधी नाही आहे, इथं किंवा पुन्हा मग डायरेक्टली बॉम्बे, त्यापेक्षा इथं दिलेलं मला असं वाटतं की हे PN गाडगीळांनी जे दिलेलं आहे हे मला असं वाटतं सुरुवात आहे। असे खूप सारे भाव आहेत आणि खूप ह्यासारखे कलाकार यावे, यंग आहे, टॅलेंटेड आहे आणि खूप पुढं जावं अशी मला मनापासून धन्यवाद। थँक्यू। पुष्कराज गोरंटला यांचं जे चित्रप्रदर्शन जे आहे ते सोलापूरच्या पुना गाडगीळ यांच्या या सोन्याच्या दुकानामध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे। पुष्कराज गोरंटला हे गेली अनेक वर्ष काम करत आहेत। ते माझे विद्यार्थी जरी असले तरीसुद्धा सातत्यानं काम करणारा विद्यार्थी आहे तो, चित्रकार आहे तो। अनेक प्रदर्शनातनं अनेक वर्कशॉपमधनं भाग घेत असतो आणि खूप चांगलं काम करतो। त्याच्या कामाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनामध्ये मला सहभाग मिळाला हे मी माझं भाग्य समजतो, कारण शिक्षक हा विद्यार्थ्याच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करणं
हे एखाद्या शिक्षकाच्या दृष्टिकोनातून किती आनंदाची गोष्ट असते ते माझा जन्म घेतल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आर्ट गॅलरीमध्ये एखादं प्रदर्शन असतं तर आर्ट गॅलरीमध्ये आवर्जून ज्यांना चित्रकलेची आवड आहे किंवा कलेची आवड आहे असे रसिक जात असतात. पण इथं रोज या एवढ्या मोठ्या दागिन्यांच्या या मोठ्या दुकानामध्ये अनेक प्रकारचे लोक येत असतात, ग्राहक येत असतात आणि त्यांनासुद्धा अचानक जर काही असं प्रदर्शन बघावं वाटलं तर त्यातलेसुद्धा एक नवीन रसिक या प्रदर्शनाला उपलब्ध होतील. आणि सोलापूरमध्ये चित्रकलेचं एक मला वाटतं प्रसार जो आहे, आर्ट गॅलरी असणं ही एक महत्त्वाची गोष्ट असते चित्रकाराच्या दृष्टिकोनातून. ती उपलब्ध झाल्यामुळे कलेला जी चालना मिळायला पाहिजे एकूण सोलापूरच्या. आता सोलापूर हे जास्त ग्लोबल व्हायला लागलं आहे, विमानं सुरू झाली, इकडं तिकडं उडायला लागलेली आहे. चित्रकारसुद्धा त्या पद्धतीने मुंबईला पुण्याला प्रदर्शनं करतात, परदेशामध्ये करतात. आमचे असंख्य विद्यार्थी आहेत ते प्रदर्शनं करत आहेत. त्या दृष्टिकोनातून हे व्यासपीठ खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रदर्शनाला शुभेच्छा देतो. पुष्कराज गोरंटलाला मी आशीर्वाद देतो की त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी. आणि जितेंद्र जोशी आणि गाडगीळ कुटुंबीय जे आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. धन्यवाद. पुष्कराज गोरंटला यांचं आज चित्रायन या चित्रांचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. तर चित्रायन म्हणजे प्रवासात केलेली चित्र असं त्यांनी मला सांगितलं. आणि खरंच त्यांनी जागोजागी बसून समोर बसून केलेली चित्र आहेत आणि त्यामुळे त्यात एक खूप वेगळेपण आहे. म्हणजे खूपदा लोक फोटोवरून एक चित्र तयार करतात, तर तशी नाही, तर ह्यातली बहुतांश चित्र ही जागेवर बसून केलेली आहेत आणि त्यामुळे ती नक्कीच स्पेशल आहेत. आणि सोलापुरातला एक उभरता कलाकार आहे असं मी म्हणेन पुष्कराजसाठी. आणि त्यांच्या या प्रदर्शनाला जास्तीत जास्त लोकांनी येऊन बघावं आणि आनंद घ्यावा त्याचा. कारण चित्रकला करण्यात जो आनंद आहे तेवढाच बघण्यात देखील नक्कीच आहे. थँक्यू. शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी. वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान. 2 BHK प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स. संपर्क मोहन सचदेव. मोबाईल 7020097987. नितेश सचदेव. मोबाईल 8888006692. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स. पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी, प्लॉट नंबर 4 आणि 5, महेश थोबडे नगर, शेळकी, सोलापूर.